असतो. मला खरंच त्याची फारशी माहिती नव्हती. मग तेव्हा माझ्या एक मनात असं आलं की कार्यक्रम सहस्त्रदर्शनाचा होईलच, पण त्याच्याऐवजी एखादी स्कॉलरशिप्स ह्या देशात दिल्या जातात, इन्स्टिट्यूट्स अनेक देतात, पण फार कमी संस्था आहेत ज्या फेलोशिप्स देतात. ही फेलोशिप्स देतात, त्याच्यामुळे या फेलोशिपवर काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ही आम्ही सुरू केली 5 वर्षापूर्वी, आणि त्याच्यातून 40 फेलोशिप्स या शेतीमध्ये आणि त्याच्यात त्यांना ट्रेनिंग मिळतं. हे कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि सह्याद्री ॲग्रो इथे वर्षभर या मुलांना ट्रेनिंग मिळतं, आणि मग व्यवसाय करायला, शेती करायला त्यांना खूप एक हँड होल्डिंग ज्याला आपण म्हणतो तो आम्ही करतो. त्याचबरोबर मराठी भाषा जगावी, टिकावी, आणि त्याच्यातले जे नवीन मुली काही मराठीत लिहू पाहतात, त्यांची काही पुस्तकं असतील, कवितांचे संग्रह असतील किंवा एखादं चांगलं नाटक असेल, हे लिहिण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो. असे 10 फेलोशिप्स आम्ही मराठी लिखाणासाठी देतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे मराठी माध्यमातले जे शिक्षक आणि शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी ही फेलोशिप आहे, जे कोणी काही शिक्षणात वेगळं करू पाहत आहे. आणि ह्या वर्षीपासून ज्या लहान मुलांबरोबर जी म्हणजे 3 ते 5 वयोगटातली मुलं आहेत, ह्यांच्या शिक्षणात काही मोठे बदल किंवा नवीन काही क्रांती कोणी करत असेल तर अशा बालशिक्षकांसाठी 10 फेलोज, आणि महाराष्ट्रात ज्या जिल्हा परिषद असतील किंवा ज्या काही सरकारी शाळा असतील, रयतची सारखी संस्था असेल, त्या सगळ्या संस्थांमध्ये काहीतरी नवीन शिक्षणात करू पाहतात अशा 40 शिक्षकांसाठी, म्हणजे 40 कृषी, 40 शिक्षक आणि 12 मराठी भाषासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. आणि पुढच्या वर्षीपासून एक फेलोशिप आम्ही महिलांसाठी सुरू करतो. म्हणजे आदरणीय पवार साहेबांना शेती, शिक्षण, सामाजिक परिवर्तन अशा वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये ज्याच्यात त्यांचं योगदान राहिलेलं आहे, त्यांना आवड आहे, अशा विषयांमध्येच आम्ही ही फेलोशिप करतो आहे. पुढच्या वर्षीपासून महिला सबलीकरण याच्यासाठी एक फेलोशिप सुरू करणार आहे की एखादा बचत गट असेल किंवा एखादी महिला काही व्यवसाय करू पाहते किंवा काही वेगळं सामाजिक परिवर्तनासाठी करू पाहते, म्हणजे कोणी लढा देत असेल, स्त्री भ्रूण हत्येवर असेल किंवा कोणी हुंडाच्या विरोधात काही काम करत असेल, अशा महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना एक हक्काचा व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आम्ही गेले 5 वर्ष करतो. मला काही आश्चर्य वाटत नाही. याचं कारण असं की एक तर हे सेशन खूपच लहान आहे, म्हणजे जेमतेम 8 दिवसाचं पण सेशन आहे हे, नाहीच आहे कदाचित. त्यात गोंधळ, आरोप प्रत्यारोप, चर्चा, ह्या ज्या चर्चा झाल्या आहे मला तरी अपेक्षित होत्या की आम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल. आणि बघा, विरोधक असलो तरी राज्याचं हित हे आमचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे राज्यात ज्या गोष्टी होत असतात किंवा महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती ह्याच्यावर विरोधकांनी ही चर्चा मागितली होती, पण ती काय चर्चेला सकारात्मक असं दिसत नाही किंवा तशी काही चर्चा की महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, पोल्युशनची काय परिस्थिती आहे, विकास कुठे येतोय, इन्व्हेस्टमेंट्स काय किती येत आहेत, ह्याच सगळ्या म्हणजे साधारणपणे आम्ही जेव्हा दिल्लीत बसतो आमचं सेशन 3 ते 4 आठवडे चालतं, आणि या सगळ्या विषयांवर आमची अपेक्षा असते की भारत सरकारने उत्तर द्यावं. आणि अनेक वेळा चांगली चर्चा होते. आमच्या काही सिलेक्ट कमिटीज आहेत, जॉईंट कमिटीज आहेत. आता आमची एक IBC म्हणजे इन्सॉल्व्हन्सीवर एक बिल येतं आहे, त्याच्यावर आमची कमिटीचं काम खूप चाललेलं आहे. काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज आहेत. अशा केंद्र सरकारमध्ये संसदेमध्ये 3, 4, 5 आठवडे आमचं संसद चालतं, चर्चा होते, लढाईही होते. शेवटी लोकशाही आहे, मतभेद असले पाहिजेत, मनभेद असता कामा नये, पण टोकाच्या भूमिका घेतल्या जातात. हा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार आपल्याला संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आणि तो अपेक्षित आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये मी बघते दरवर्षी संसदेचे दिवस कमीच होत चाललेत असेंब्लीचे, आणि फारशी चर्चा जी राज्याच्या हिताची आहे किंवा विकासासाठी आहे. आणि बघा, आम्ही विरोधक म्हणून जेव्हा टीका टिप्पणी करतो तेव्हा खरं तर महाराष्ट्र सरकारने किंवा कुठल्याही सत्तेत बसलेल्या लोकांनी ते सकारात्मक घेतलं पाहिजे, कारण का जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं तेव्हा त्यांनाच क्रेडिट मिळणार, विपक्षला तर नाही मिळणार. त्यामुळे उलट विरोधी पक्ष जेव्हा टीका करतं त्याला खरं तर मोठ्या मनाने घेतलं पाहिजे.
काही विरोधी पक्षनेते पद देत नाही आहेत. उद्धव ठाकरेंनीही सांगितलं आहे की 2 उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद अनधिकृत आहे. असं काय? हो, खरंच आहे ना, कारण का उपमुख्यमंत्रीपद हे काही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट नाही. उपमुख्यमंत्री पद म्हणजे कॅबिनेट मिनिस्टरच आहे. आणि असं असतं नाही का, सशक्त लोकशाहीमध्ये खरं तर जे सरकारमध्ये त्यांनी मन मोठं दाखवलं पाहिजे. आणि एक विरोधी पक्ष, जर ही लोकशाही आहे तर विरोधी पक्ष नेता हा असलाच पाहिजे. मुंबईमध्ये मुलींच्या मिसिंगची मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे. राज ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीस यांना पत्र केलेलं आहे. काय म्हणाले आहे? मी चॅनल्सवर गेले काही दिवस ही बातमी पाहते, पण सातत्याने गेले अनेक वर्ष ती स्वतः या विषयाबद्दल बोललेली आहे. आणि मला असं वाटतं महिलांवर होणारे अत्याचार असतील, अन्याय असतील, हे सातत्याने वाढताना दिसत आहेत. मग हुंड्यासारखा गंभीर विषय असेल. आता तर माझी अपेक्षा आहे, आणि जरी मी विरोधात असले तरी माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी धोरणात्मक निर्णय या भागात, म्हणजे जर स्त्री भ्रूणहत्या असेल किंवा हुंडा असेल किंवा तुम्हाला आठवत असेल हगवण्यांची जी केस झाली किंवा डॉक्टर मुंडेंची केस झाली, ह्याच्यावर चर्चा अपेक्षित आहे ना असेंब्लीमध्ये, की मग आणि माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्ष आणि सरकारने एकत्र जॉईंट स्टेटमेंट काढायला पाहिजे की आज नंतर महाराष्ट्रात कुठल्याही स्त्री भ्रूण हत्या झाली किंवा हुंडाबळी झाला तर आम्ही आमचे सगळे राजकीय मतभेद ठेवून कधीतरी आपले जोडे विचार बाजूला ठेवून सामाजिक परिवर्तनासाठी महाराष्ट्रासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे. ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. शक्ती कायदा कुठंतरी पास होत राज्य सरकारकडे आलेला आहे. नाही, शक्ती कायद्याबद्दल आम्ही आधीपासून म्हणतोय की सविस्तर चर्चा झाली पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात हा पाठवला होता. गेले 11 वर्ष भारत सरकारमध्ये माननीय मोदी साहेबांचं सरकार आहे. म्हणजे ह्यांचा नेहमीचा लाडका शब्द सत्तेतल्या लोकांचा की डबल इंजिन सरकार. तर तुमचं डबल इंजिनचं सरकार यानं मांडलंय कुठे? मग शक्ती कायदा का पोचवत नाही? आणि जर शक्ती कायदा हा जर भारत सरकारनी पार्लमेंटमध्ये आणला, आम्ही ताकदीने सरकारबरोबर उभं राहू आणि तो पास करू. ओके, हे नाही कुणाला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये हे चालू केलेलं आहे. काय म्हणाले? म्हणजे वाचून तुम्हाला मी नक्की त्याच्यावर सांगतो. आज सकाळच्या पेपरात काय वाचनात आलेलं. थँक्यू.